Someone has been said that there are very finite ways to fail and there are very infinite ways to succeed. हे गाइस, माझं नाव अनिश ने आज आपण बोलतोय अशा बर्निंग टॉपिकवर ज्याचं नाव आहे हाऊ टू डील विथ युअर फेलियर्स. पर्टिक्युलर आपण एखाद्या एक्झामला पास करतो किंवा आपण आपल्या इव्हेंच्युअली एखादी रेस आपण जिंकत असतो. आपल्याला असं वाटत असतं की आपण सुरुवातीला एकतर न्यूली आपण स्टार्ट करतो ना ती गोष्ट, राईट. त्यामुळे आपल्याला काय असतं, आपल्याला नॉलेज नसतं आणि जरी नॉलेज असलं तर ते हाफ नॉलेज असतं. आणि असं म्हणतात हाफ नॉलेज इज व्हेरी डेडली नॉलेज. एक तर तुमच्याकडे पूर्ण नॉलेज असावं किंवा नॉलेजच असू नये, राईट. आपण फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही एक सिनेरिओ घेतला, तुम्ही एखाद्या UPSCची एक्झामची जर का तुम्ही प्रिपरेशन करत असाल, इमॅजिन करा यार, तुम्ही जर का घेतले कुठली पण पुस्तक घेतली, 4 आणि वाचायला लागलो आणि डायरेक्ट इंटरव्ह्यूला गेलो, आपण सक्सेड होऊ शकणार, आपण फेलियरला सामोरे जावे लागते, राईट. जर का पॉईंट मला काय सांगायचं आहे की जर का आपण इनफ प्रिपरेशन केली नसेल यार, हाऊ कॅन वी से दॅट की मला फेलियर येऊ शकत नाही, राईट. मेजर पोर्शन काय असतो की यार बरीच लोक असतात ती काय करतात, प्रिपरेशन चांगली करत नाही आणि प्रिपरेशन करत जरी असले तर ते राईट सोर्सकडून करत नाही, राईट. यार पॉईंट काय यार की तुम्ही जर का प्रिपरेशनच नीट करत नसाल, तुमचा इनपुटच जर का 100% देत नसाल तुम्ही, तर कसं इमॅजिन करू शकता की आपण सक्सेड होऊ, राईट. यार पॉईंट नंबर 2 काय आहे, तुम्ही जर का आपल्या फेलियरला अवॉइडच करत असाल यार, अवॉइड कधीच करायला नाही, आपण त्यातून लर्निंग्स घ्यायचे. काय म्हणतोस हे तर माहिती आहे मला, राईट. जर तुम्हाला लर्निंग घ्यायचं माहीत असेल तर नुसतं लर्निंग घेऊन उपयोग नाही, ते आपण नेक्स्ट स्टेपमध्ये आपण ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं. पॉईंट काय यार की जर का एखाद्या गोष्टीतून इतकं काही जर का तुम्हाला सक्सेस जी असते ती ॲरोगंट बनवते, राईट. आणि जे फेलियर असतं ते तुम्हाला इतक्या गोष्टी शिकवतं. तुम्ही जर का तुमच्या मागचा पास्ट जर का रिवाईज करून बघितला, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला अशा दिसतील. सक्सेस यार आपण कितीतरी इंटरव्हलनं, मोठ्या इंटरव्हलनं होतो, पण फेल तर आपण प्रत्येक शॉर्ट इव्हेंटनं फेल होत असतो, राईट. त्यामुळे तुम्हाला त्यातनं फेलियर जायचा अर्थ काय, लर्निंग्स. यार आपण मिस्टेक करतो त्यातून आपण काय, राईट. जर का तुम्ही तुमचा पास्ट स्टडी केला यार, त्यामुळे तुम्हाला काय तुमचे सक्सेस जे असतील ते मोठ्या इंटरव्हलनं येतात, तर जे तुमचे फेलियर्स असतील ते अगदी शॉर्ट पिरियडवर येतात, कारण की तुम्हाला प्रत्येक पावलावर लर्न करणं गरजेचं आहे. बट आपलं होते काय, उलटं आपण करतो की आपल्याला जर का सस्टेनेबलच राहायचं असेल यार, तुम्हाला तुमच्या फील्डची डिटेल तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला टाईम इन्व्हेस्ट करावा लागतो. आणि जर का तुम्हाला टाईम इन्व्हेस्ट करायचं नसेल, तुम्ही प्रत्येक पावलावर फेल होत जाता, राईट. होप यार तुम्हाला यातून काही माझा फ्लो नसतो, स्क्रिप्ट नसते यार, की त्यामुळे फ्लो कसाही जाईल. पण ह्या व्हिडिओच्या एंडला मी एवढंच सांगेन की तुम्ही जर का फेलच होत असाल यार, फेल हार्डर, कारण की तुमच्याकडे जी लर्निंग आहे ती पण सगळ्यात हार्ड लेवलची येणार, राईट. टिल द टाइम, लव यू ऑल, टेक केअर, बाय.